नमस्कार, न्यूज पोलीस रिपोर्टरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। थकून भागून आलेली रात्री जेवून निवांत शांत झोपी गेली। अचानक मध्यरात्रीनंतर असं काही घडलं की झोपच उडाली। गोंधळ सुरू झाला। जीव वाचवण्यासाठी माणसं पळू लागली। एक मोठा आवाज झाला आणि विरारकर हादरून गेली। रात्री उशिरा विरार पूर्व येथील नारंगी परिसरातील रमाबाई अपार्टमेंट या इमारतीची एक विंग अचानक कोसळली। या दुर्घटनेत अनेक रहिवासी ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे। इमारतीचा कोसळलेला भाग शेजारील चाळींवर आदळल्यामुळे मोठं नुकसान झालं। या ढिगाऱ्याखाली 10 ते 20 कुटुंब अडकल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे। या दुर्घटनेची माहिती पोलीस आणि आपत्ती विभागाला देण्यात आली। नागरिकांनी आरडाओरड सुरू केला। आजूबाजूच्या लोकांनी अडकल्यांना बाहेर काढायला मदत केली। काही नागरिक जखमी झाल्याचे समोर आले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे। जखमींमध्ये लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींचाही समावेश असण्याची शक्यता आहे। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान, विरार पोलीस आणि रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत। ढिगाऱ्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू आहे। जेसीबीच्या मदतीने ढिगारा हटवण्याचे काम वेगाने सुरू आहे। रात्रीची वेळ असल्यामुळे बचाव कार्यात अडथळे येत होते। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण आहे। दुसरीकडे लोकांचा हतबल चेहरा आणि रडण्याचे आवाज येत आहेत। आपल्या कुटुंबातील हरलेल्या व्यक्तींना शोधण्यासाठी लोक बचाव कार्यात मदत करत आहेत। या दुर्घटनेमुळे विरारमध्ये भीतीचं वातावरण आहे। प्रशासनाकडून तातडीने मदत कार्य सुरू करण्यात आले आहे, पण ढिगाऱ्याखालील सर्वांना बाहेर काढणे हे एक मोठे आव्हान बनले आहे। एनडीआरएफच्या पथकाने बचाव कार्य सुरू केले आहे। अधिकाऱ्यांनी 6 जण जखमी आणि रुग्णालयात दाखल झाल्याची पुष्टी केली असताना 7 जणांना वाचवण्यात आले आणि 2घांचा मृत्यू झाला आहे। सध्या बचाव कार्य सुरू असल्याची माहिती मिळते। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।